अरे बापरे, मंगेशला काय झालंय? टेन्शनमध्ये का दिसतोय आणि कन्फ्युज्ड पण? हो, वर्षाची ती वेळ, टॅक्स सीझन. आय एम सो सॉरी मंगेश, ते एवढं वाईट आहे का? तुला काळजी वाटते कारण रिटर्न फाईल करण्यात काही चुका झाल्या असतील तर? बरोबर ना? मी येथे असताना काळजी का करावी? नमस्कार. आज मी तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्समध्ये एंटर करण्यापूर्वी तुम्ही तपासल्या पाहिजेत अशा चुकांची लिस्ट देईन. लिस्ट तितकी लांब नाही, पण प्रत्येक पॉईंट वेगळा आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की काय महत्त्वाचे आहे हे कळेल. हा व्हिडिओ अगदी शेवटच्या पॉईंटपर्यंत बघा. ही एक इंट्रिकेट आणि इंटेन्स प्रोसेस आहे, नाही का मंगेश? टॅक्स रिटर्न भरत आहात, पण काही सोप्या चुका टाळणे सोपे आहे जर तुम्हाला कुठे पाहावे हे माहीत असेल. पर्सनल डिटेल्स, मिसकॅल्क्युलेशन्स, मिसिंग नंबर्स इत्यादींच्या या कठीण पर्वताच्या शिखरावर तुमच्यासाठी एक स्मूथ मार्ग बनवूया. आणि एकदा मंगेश आणि तुम्ही या सामान्य चुका लक्षात घेतल्या तर मग तुम्ही फाईन, इंटरेस्ट आणि पेनल्टीज टाळाल. आता इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? इन्कम, टॅक्स आणि रिटर्न म्हणजे ITR. सिम्पल. ओके, सॉरी, हे फक्त एक जोक होता. ITR हा एक फॉर्म आहे. तो फॉर्म जो टॅक्स पेयर्सनी भरावा आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे पाठवावा. या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागेल. तुम्ही म्हणजे टॅक्स पेयर्सने वर्षभरात कमावलेले उत्पन्न. तुम्ही कॅल्क्युलेशन्स कराल, जो तुम्हाला एकूण किती टॅक्स भरावा लागेल हे सांगेल. तुम्ही आत्तापर्यंत जो काही टॅक्स भरला आहे तुम्ही तो देखील टाकाल. हे काय आहे हे तुम्हाला माहीत नसले तर काळजी करू नका, आम्ही व्हिडिओमध्ये नंतर त्यावर येणार आहोत. त्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे देय असलेली रक्कम किती आहे त्यावर पोचाल. आणि त्यातूनही महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सरकारकडून मिळणारा जर काही फंड असेल तर तेही. काय तुम्हाला रिफंड कसा मिळवायचा हे जाणून घ्यायचं आहे? नॉट सो फास्ट. थोडा धीर धरा, संयम बाळगा. आम्ही काही मिनिटात त्याकडे येऊ. पहिलं त्या पायरीवर जाण्यापूर्वी आपण सर्व माहिती योग्यरित्या टाकली आहे याची खात्री करूया. नाव, पत्ता, ईमेल ID, पॅन, असेसमेंट इयर, यातून मिळणारे उत्पन्न, त्यातून वजावाट. हो, मला माहीत आहे लिस्ट मोठी आहे आणि मी फक्त सुरुवात केली. गुड न्यूज अशी आहे की अनेक ऑनलाईन टॅक्स फायलिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. एका वेळी एक पाऊल टाकून ते तुमच्यासाठी हे सगळं अगदी सोपं करतात, आपल्या ग्रो सारखं. या प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या प्रोग्राममध्येच ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन केली जाते आणि चुका कमीत कमी आहेत याची खात्री करण्यासाठी व्हॅलिडेशन तपासले जाते. त्यांच्याकडे यासारखे FAQ आणि ट्युटोरियल व्हिडिओ देखील आहेत. आता सुदैवाने किंवा दुर्दैवाने असे असूनही योग्य माहिती भरण्याची जबाबदारी अर्थातच तुमची, करदात्याची आहे. शेवटी कम्प्युटर प्रोग्राम केवळ तुम्ही टाकलेल्या माहितीवर आधारित काम करू शकतो आणि मूलभूत माहिती बरोबर आहे की नाही हे सांगण्याचा कोणताही मार्ग नाही. मग मंगेश सारख्या लोकांकडून कोणत्या सामान्य चुका होऊ शकतात ते पाहूया. पहिलं आहे ड्यू डेटकडे दुर्लक्ष करणे. हो, हे बोरिंग आहे, दमावणारं आहे, पण जर तुम्ही रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढलं असेल तर ट्रेन पकडण्यासाठी वेळेवर पोहोचावे लागेल. आणि इथे परिणाम सरळ आहेत. तुमचे कष्टाने कमावलेले पैसे फाईन, पेनल्टीज आणि इंटरेस्टच्या स्वरूपात. 31 जुलै ही डेट तुमच्या बर्थ डेट सारखी लक्षात ठेवा. सरकारने मुदतवाढ न दिल्यास इंडिव्हिज्युअलला 31 जुलैपर्यंत त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करावे लागेल. कोणत्या 31 जुलैला? तुम्हाला हे आधीच माहीत असणे आवश्यक आहे. पण तुम्ही तसे न केल्यास इन्कम टॅक्स इयर हे कॅलेंडर इयर सारखे नसते. हो, ते जानेवारी ते डिसेंबर नाही, हे एप्रिल ते मार्चपर्यंत आहे. याला अकाउंटिंग इयर और फायनान्शियल इयर असं म्हणतात. तर तुम्हाला एका वर्षाच्या एप्रिल ते पुढच्या वर्षाच्या मार्चपर्यंत टॅक्स भरावा लागेल. तर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत तुम्ही कमावलेल्या उत्पन्नासाठी तुम्ही रिटर्न फाईल करत आहात असं म्हणा. तुम्हाला 31 जुलै 2023 पूर्वी रिटर्न फाईल करावा लागेल. त्याऐवजी तुम्ही 1 ऑगस्ट 2023 रोजी असे केल्यास काय होईल किंवा नंतर काय होईल? तुम्हाला कदाचित पैसे द्यावे लागतील. 5,000 पर्यंतची लेट फी तुम्हाला भरावी लागेल. कोणत्याही न भरलेल्या टॅक्सवर पर मंथ 1% व्याज द्यावं लागेल. आणि मला खात्री आहे की तुम्ही नाही, पण जर तुमच्या एखाद्या मित्राने सांगितले की ते रिटर्न फाईल करत नाहीत, कृपया त्यांना सांगा की ते टॅक्स टाळलेले मानले जाते आणि कायदेशीर कारवाई खूप गंभीर असू शकते, टाळलेल्या टॅक्सचे 50% पर्यंत. आता अशा काही केसेस आहेत जेव्हा रिटर्न फाईल न करणे ठीक आहे. तुमचे करपात्र उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असल्यास, कारण तुमचे 2.5 लाखपेक्षा कमी उत्पन्नावर 0% पेएबल टॅक्स आहे. पण तुम्ही खालील कारणांसाठी नील रिटर्न भरणे निवडू शकता. रेकॉर्ड सुरू करण्यासाठी, हे इतर सरकारी उद्देशांसाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी देखील उपयुक्त आहे.
नेक्स्ट आहे रेकॉर्ड सुरू ठेवण्यासाठी. समजा तुम्ही कर भरत आहात परंतु कर यावर्षी मर्यादेपेक्षा कमी झाला आहे. रेकॉर्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्ही नील रिटर्न भराल. नेक्स्ट आहे रिफंडचा दावा करण्यासाठी. तुमची डिडक्शन्स असू शकते किंवा तुमच्या उत्पन्नातून आपोआप कर कपात केली जाऊ शकते. या केसमध्ये सरकारने तुम्हाला रिफंड देणे बाकी आहे. या रिफंडचा दावा करण्यासाठी तुम्हाला नील रिटर्न भरावे लागेल. आता पुढील चूक आहे चुकीचा ITR फॉर्म निवडणे. आता बरेच फॉर्म आहेत आणि ते सर्व वेगवेगळ्या हेतूंसाठी आहेत. त्यामुळे तुम्ही योग्य फॉर्म भरत आहात याची खात्री बाळगावी लागेल. लोकांसाठी, इंडिव्हिज्युअलसाठी फॉर्मचा एक संच आहे. ते अर्थातच तुमच्या, माझ्या आणि मंगेश सारख्या लोकांसाठी आहे. पण फॉर्म वेगळे आहेत जर तुम्ही HUF भरत असाल तर, जे आहे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, पार्टनरशिप, कंपनी आणि NGO आणि इत्यादी. इंडिव्हिज्युअल्समध्ये देखील कमावलेल्या इन्कमवर आधारित फॉर्म्स वेगळे असतात आणि अजून वेगवेगळे फॉर्म्स आहेत. जर तुमचे उत्पन्न, व्यवसाय, पगार इत्यादींमधून असेल तर हे नियम लक्षात ठेवा आणि फॉर्म बदलत राहा. म्हणून योग्य फॉर्म वापरा. फॉर्म उत्पन्न श्रेणीनुसार डिझाईन केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही चुकीचा फॉर्म निवडल्यास तुम्ही कदाचित तुमच्या काही उत्पन्नाची रिपोर्टिंग करणार नाही आणि यामुळे इतर समस्या उद्भवतील. या व्हिडिओमध्ये आम्ही इंडिव्हिज्युअलसाठीच्या ITR बद्दल बोलणार आहोत, परंतु तरीही सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला ITR 1, 2, 3 आणि 4 मधील निवड करावी लागेल. सुदैवाने तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरत असल्यास तुम्ही ज्या पायऱ्या पार कराल ते तुम्हाला योग्य फॉर्म निवडण्यात मदत करतात. ग्रो सारखे प्लॅटफॉर्म्स यासाठीच तर आहेत. गोंधळात टाकणारे पैलू स्वयंचलित करा, पण पुन्हा आउटपुट लक्षात ठेवा. भरलेल्या ITRचा शेवटचा परिणाम फक्त तुम्ही भरत असलेल्या इनपुट डेटा इतका चांगला असेल. आता तिसरी सामान्य चूक म्हणजे इनकरेक्ट किंवा इनकम्प्लीट डिटेल्स. आता असे बरेच पॉइंट्स आहेत ज्यावर हे चुकीचे होऊ शकते. पर्सनल डिटेल्स, तुमच्या पॅनसह पर्सनल डिटेल्स क्रॉस चेक करा. नेक्स्ट आहे बँक डिटेल्स. तुम्ही तुमच्या सर्व बँक खात्यांचे डिटेल्स संबंधित ठिकाणी एंटर केल्याची खात्री करा. परदेशी खाती किंवा बंद खाती सोडू नका. नेक्स्ट आहे असेसमेंट इयर्स. आर्थिक वर्ष लक्षात ठेवा, FY. बरं, त्याची एक बहीण आहे असेसमेंट इयर किंवा AY. असेसमेंट इयर हे वर्ष आहे ज्यामध्ये तुमचे मूल्यांकन केले जात आहे. बेसिकली पुढील वर्ष. तर तुमचे आर्थिक वर्ष 2022 आणि 23 असल्यास असेसमेंट इयर असेल 2023 आणि 24. आता तुमच्यासाठी एक प्रश्नमंजुषा आहे. जर तुम्हाला कुठेतरी फायनान्शियल इयर 2023 ही अक्षरे दिसली तर त्याचा अर्थ काय? पुढे जा आणि तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आता वरीलपैकी कोणत्याही गोष्टीत काही चूक झाली तर काय होईल? बरं, एखादा एरर आढळल्यास त्याची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून छाननी होऊ शकते. यामुळे दंड आणि इतर कायदेशीर कारवाई होऊ शकतात. मग रिटर्नवर प्रक्रिया करण्यात विलंब होईल. याचा अर्थ जर तुमच्याकडे रिफंड देणे बाकी असेल तर मग ते गोड पैसे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःचा गोड वेळ घेईल. नाउ स्पीकिंग ऑफ रिफंड, ते तुमच्याकडे कसे येईल? तुम्हाला त्या बँक अकाउंटचे अकाउंट डिटेल्स देणे आवश्यक आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रिफंड हवा आहे आणि अर्थातच बँकेचे डिटेल्स बरोबर असले पाहिजेत. याशिवाय तुम्हाला ज्या खात्यात रिफंड हवा असेल त्या खात्याचे डिटेल्स प्री व्हॅलिडेट तुम्हाला करावे लागतील. तर चौथी सामान्य चूक आहे बँक डिटेल्स पूर्वप्रमाणित न करणे. ई फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा. तुमच्या प्रोफाईलवर जा आणि माय बँक अकाउंट सेक्शन शोधा. या पेजवर बँक खात्याची यादी असेल. तुम्ही तुमच्या रिफंडसाठी वापरू इच्छित असलेले बँक खाते निवडा आणि नॉमिनेट फॉर रिफंड कॉलम मधील बटन टॉगल करा आणि नंतर कंटिन्यू वर क्लिक करा. लक्षात घ्या की हे सप्टेंबर 2023 पर्यंतच्या साईट डिझाईनसाठी दिशानिर्देशित आहे. जीवन बदलत राहतं, तसेच वेबसाईट डिझाईन हे बदलतात. त्यामुळे जागा शोधण्यासाठी तुम्हाला साईटवर चक्रा मारावे लागतील. आतापर्यंत हा सेटअप होता. आता मंगेशचे पुनरागमन माझ्या किंवा तुमच्यापेक्षा वेगळा असू शकते, तो भाग घेऊ, कारण आमचे उत्पन्न स्रोत वेगळे असू शकतात. आता पाचवी सामान्य चूक म्हणजे उत्पन्नाच्या सर्व सोर्सेसची रिपोर्टिंग न करणे. तर माझ्या उत्पन्नाचा मुख्य सोर्स सॅलरी आहे आणि मग माझ्याकडे काही फ्रीलान्स उत्पन्न आहे. मंगेशकडे फिक्स्ड डिपॉझिट्स आणि म्युच्युअल फंड युनिट देखील आहेत आणि ते व्याज आणि लाभांश मिळवतात. तुमचा व्यवसाय असू शकतो. आपले उत्पन्न काहीही असले तरी आपण सर्व सोर्सेस एंटर केले आहेत याची पूर्ण खात्री करणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स उद्देशांसाठी इन्कम 5 बकेट्समध्ये येते. पहिलं आहे सॅलरी. ते सोपं आहे, बरोबर ना? जर काही नोकऱ्या बदलल्या असतील तर एका कंपनीचा पगार अजिबात विसरू नका. दुसरं आहे रेंट किंवा त्याला आयकर भाषेत म्हणतात घराच्या मालमत्तेतून मिळणारा उत्पन्न. तिसरं आहे बिझनेस किंवा प्रोफेशनल प्रॅक्टिस मधून नफा किंवा तोटा. असं म्हणा तुम्ही CA किंवा लॉयर असाल तर.
नेक्स्ट आहे शेअर्स, रिअल इस्टेट इत्यादी गुंतवणुकीच्या विक्रीतून प्रॉफिट किंवा लॉस. बेसिकली ही 5वी बकेट म्हणजे जे काही पहिल्या 4 बकेटमध्ये नाही ते. तुम्ही तुमचे सर्व उत्पन्न शेवटच्या रुपयांपर्यंत कव्हर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही असे करत आहात याची खात्री करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही 26AS फॉर्मसह तुमच्या कॅल्क्युलेशन्सनुसार इन्कम शीट जुळत आहात. हा फॉर्म आयकर पोर्टलवर तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही लॉग इन केल्यानंतर ई फाईल इन्कम टॅक्स रिटर्न व्ह्यू फॉर्म 26AS वर जा. इथे तुम्हाला कदाचित असे उत्पन्न मिळू शकेल जे तुम्हाला माहीत आहे की ते करमुक्त आहेत, परंतु तरीही तुम्हाला ते तुमच्या रिटर्नमध्ये घोषित करावे लागेल. आता हे आपल्याला 6व्या सामान्य चुकीकडे घेऊन जाते, जे आहे डिडक्शन आणि एक्झॅम्पशनचा क्लेम न करणे. उत्पन्नाची संपूर्ण लिस्ट आहे जी आयकरातून मुक्त आहे, जसे की कृषी उत्पन्न, विशिष्ट नातेवाईकांकडून भेटवस्तू, विशिष्ट प्रकारचे व्याज उत्पन्न. काही प्रकारच्या वजावट आहेत ज्या तुम्ही विशिष्ट प्रकारच्या उत्पन्नाविरुद्ध घेऊ शकता. उदाहरणार्थ भाड्याने मिळणारे उत्पन्नावर मालमत्ता कर. आणि मग असे काही खर्च आहेत जे तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नावर वजा करू शकता. तुम्ही कदाचित देणगी दिली असेल, मंगेशने आपल्या मुलांच्या शाळेची फी भरली असावी, मी काही जीवन विमा विकत घेतला आहे. हे सर्व खर्च विशिष्ट मर्यादेपर्यंत वजावट म्हणून दावा केला जाऊ शकतो. इतर काही कपाती म्हणजे वैद्यकीय खर्च आणि कर्जावरील व्याज, त्यांना वजावट म्हणतात. हे विसरणे म्हणजे जाहिरातीत पाहिलेल्या सवलत मागायला विसरल्यासारखं होईल. त्याच वेळी बनावट कपात करू नका. काही वेळा कपातीची रक्कम वाढवून अस्तित्वात नसलेल्या कपातीचा दावा करण्यास वाव असतो. आपण दंड आणि अधिक अप्रिय गोष्टी आकर्षित करू शकता. आता या उत्पन्नातून वजावट आहे, त्यानंतर आयकरातून वजावट मिळते. तुम्ही पेएबल आयकर मोजल्यानंतर तुम्ही आधीच भरलेला कर वजा कराल, ॲडव्हान्स टॅक्स आणि TDS. तुम्ही TDS वजा करणे देखील लक्षात ठेवा, जे सोर्सवर कर जमा केले जाते. ज्याप्रमाणे तुम्हाला पैसे देणाऱ्या व्यक्तीकडून TDS कापला जातो, त्याचप्रमाणे तुम्ही ज्या व्यक्तीकडून काही खरेदी करत आहात त्यांच्याकडून TDS वसूल केला जातो. ही अशी रक्कम आहे जी तुमच्या पेएबल एकूण करातून रुपयामागे रुपया वजा केली जाऊ शकते. भारतात याचा परिणाम सहसा कंपन्यांवर होतो, तुमच्या आणि माझ्यासारख्या व्यक्तींवर नाही. काही विशिष्ट प्रकारांमध्ये, जसे की जेव्हा तुम्ही भारताबाहेर एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त पेमेंट केले असेल. माझ्यावर विश्वास ठेवा, जेव्हा मी माझे AIS पाहिले तेव्हाच मला TDS असल्याचे समजले. ते आहे ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. पुन्हा आयकर पोर्टलवर लॉग इन करा आणि तुम्ही तुमचा AIS शोधू शकता. AIS नावाच्या टॅबखाली. त्यामुळे उत्पन्न आणि कपात दोन्ही योग्य असल्याची खात्री करण्यासाठी तुम्हाला सॅलरीसाठी फॉर्म 16, 26AS आणि AIS सारख्या कागदपत्रांची तपासणी करावी लागेल. आता इथे एक मनोरंजक गोष्ट आहे. आपण हे सर्व बरोबर केले आहे आणि तरीही आपण काहीतरी गमवू शकता. 7वी सामान्य चूक म्हणजे दाखल केलेल्या रिटर्नची पडताळणी न करणे. उदाहरणार्थ, आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्यानंतरच मंगेशला समजले की त्यांनी रिटर्न भरल्यानंतर त्याची पडताळणी करावी लागेल. तुम्हाला माहिती आहे का, जर तुमचा रिटर्न कन्फर्म नसेल तर तो इनव्हॅलिड मानला जाऊ शकतो. हा एरर सुधारणे टाइम कन्झ्युमिंग आहे आणि ते एक्सपेन्सिव्हही ठरू शकते. आता तुम्ही रिटर्न दाखल केल्यानंतर ते व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्याकडे 30 दिवस आहेत. आता व्हेरीफाय म्हणजे काय? आयकर विभागासाठी तुम्ही रिटर्न भरला असल्याची खात्री करण्याचा हा एक मार्ग आहे. आता व्हेरीफाय कसं करायचं? तुम्ही हे करू शकता असे 6 मार्ग आहेत. पहिला आहे ऑफलाईन पद्धतीने, प्रिंट करून साइन करून तुम्हाला ते सेंड करणे. नंतर आहे मोबाईल नंबरवरचा OTP. नंतर आहे बँक खात्याद्वारे EVC. त्याच्यानंतर आहे डीमॅट खात्याद्वारे EVC, बँकेची वेबसाईट, बँकेच्या ATM द्वारे EVC. आता या लिंकवर प्रोसेसबद्दल डिटेल्ड FAQ आहेत. आता इतकं असूनही माझा मित्र म्हणजेच आपला मंगेश काही वर्षापूर्वी एक चूक केली. आता चूक झाली, त्यानंतर काय? चूक कशी दुरुस्त करायची ते त्वरित पाहूया. सर्व रस्ते ई फायलिंग पोर्टलकडे जातात. लॉग इन करा. सध्याच्या साईट डिझाईननुसार सर्व्हिसवर जा आणि नंतर रेक्टिफिकेशनवर क्लिक करा आणि प्रोसेस फॉलो करा. आणि सबमिट दाबण्यापूर्वी पुन्हा एकदा डबल चेक करायला अजिबात विसरू नका. आपण बरंच काही कव्हर केलंय. ते आहे डेडलाईन आधी फायलिंग करणे, योग्य फॉर्म निवडणे, योग्य आणि संपूर्ण पर्सनल आणि इतर डिटेल्स देणे, प्री व्हॅलिडेटेड बँक डिटेल्स, सर्व उत्पन्नाचा अहवाल देणे, सर्व सूट आणि कपातीचा दावा करणे, तुमचा दाखल केलेला रिटर्न व्हेरीफाय करणे. सो टॅक्स सीझन या मंगेश तयार आहे. बँक स्टेटमेंट, इन्व्हेस्टमेंट स्टेटमेंट, फॉर्म 16, 26AS, AIS सारखी कागदपत्रे गोळा करताना तो नक्कीच कमी तणावात असेल.
जर ते अधिकच कॉम्प्लिकेटेड असेल तर नक्कीच तुम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरू शकता जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन जाईल. आणि जर ते त्यापेक्षाही जास्त कॉम्प्लिकेटेड असेल तर प्रोफेशनलची मदत घ्या. तुमची डॉक्युमेंट्स पाहण्यासाठी एक चार्टर्ड अकाउंटंट बघा. यापैकी काही कॉम्प्लिकेशन्स आम्ही आमच्या आगामी व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे ते व्हिडिओ चुकवू नका. कसं? या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आज आम्ही कव्हर केलेल्या विषयांशी संबंधित तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.